नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजच्या भागात बघणार आहोत आपण भावनगरी मिरच्यांचे पापड भरून केलेले भजी। या मिरच्या अजिबात तिखट नसतात। यामध्ये पापडाचं सारण भरून बनवल्यामुळे वेगळी टेस्ट येते आणि खूप सुंदर बनतात भजी। बघू शकताय तुम्ही, खूप कुरकुरीत आणि अगदी खुसखुशीत खमंग झालेले आहेत भजी। पापड सुद्धा आतमधले तळले जातात, फक्त तळण्याची पद्धत आपण जरा शिकून घेतली पाहिजे। मिरची दिसेल अशा प्रमाणे आपल्याला ही मिरची भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर तळून घ्यायची आहे। त्यामुळे पापडाचे तुकडे सुद्धा आतपर्यंत भाजले जातात। आता त्याची पद्धत बघूया। बघा, दिसत असतील तुम्हाला पापडाचे तुकडे सुद्धा व्यवस्थित फुललेत। एक मसाला बनवून घेऊया। काश्मीरी मिरची घ्यायची आपल्या आवडीप्रमाणे। त्यामध्ये चाट मसाला टाकायचा आहे। आपण जेवढ्या प्रमाणात करू त्या प्रमाणात हे सगळे मसाले मिक्स करून घ्या। चवीप्रमाणे मीठ टाकले, काळं मीठ सुद्धा टाकून घ्या, म्हणजे छान चटपटीत चव येते। आता हे सगळं सारण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हा झाला सीझनिंग मसाला तयार। खूप दिवस टिकतो हा। खूप प्रकारच्या पापडांवर, भज्यांवर किंवा चाटवर सुद्धा हा उपयोगी येतो। उडीद पापड चुरून घेतलेला आहे, बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत त्याचे। आणि या भावनगरी मिरच्या मधून चीर देऊन घ्यायचे आणि सगळ्या बिया काढून टाकायच्या आहेत। त्यामुळे मिरची मोकळी होते आणि पापड भरायला आपल्याला जागा होते। आता जे पापडाचे तुकडे करून घेतलेत त्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे, म्हणजे पापडाचे तुकडे मऊ होतात। यावर आपल्याला मसाला मिक्स करायचा आहे, त्यामुळे थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे। खूप पाणी घालायचं नाही, मसाला कोट होईल इतकंच पाणी शिंपडून घ्यायचं आहे। आपल्याला हव्या त्या प्रमाणात हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। पापडाला चोळून व्यवस्थित सगळीकडे कोट होईल अशा पद्धतीनं मसाला मिक्स करत राहायचा आहे। हा नवीन प्रकार एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतात हे भजी। एरवी आपण बटाट्याचं सारण भरतच असतो, पण अशा प्रकारे पापडाचं सारण भरून तुम्हाला भजी आवडतात का ते नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आता हे जे मिरची आपण चिरून घेतली होती त्यामध्ये पापड भरून घेऊया। मिरचीमध्ये सुद्धा हा थोडासा मसाला आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचा आहे, त्यामुळे मिरची फिकी लागणार नाही। ही मिरची अजिबात तिखट नसते, त्यामुळे लहान मुलं सुद्धा आनंदाने खाऊ शकतात। सगळे पापडाचे तुकडे व्यवस्थित मिरचीत भरून घ्यायचे। आता तुम्हाला जर याचे भजी नको असतील तर मिरची अशीच तेलात परतली तरी सुद्धा ती छान लागणार आहे। आपल्याला हवे तेवढे तुकडे भरून घ्यायचे आहेत। आता आपण बेसन पीठ तयार करून घेऊया। थोडेसे तुकडे राहिलेले आहेत ते सुद्धा आपण नंतर तळून घेणार आहोत। आता भजीसाठीचं बॅटर तयार करायचंय। वाटीभर पीठ आहे हे, त्यामध्ये चिमूटभर सोडा घालायचा आहे। यापेक्षा जास्त सोडा वापरू नका। आता थोडासा ओवा सुद्धा टाकून घ्यायचा आहे। ओवा चुरडून घाला, म्हणजे सुगंध येतो छान। त्यानंतर हिंग टाकायचंय, छोटा अर्धा चमचा आहे। मीठ टाकूया चवीप्रमाणे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून बॅटर अगदी मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये मिक्स करून घ्यायचंय। खूप पातळ बनवू नका, मिरचीवर कोट होईल अशा पद्धतीने आपल्याला पाणी मिक्स करायचं राहायचंय। अगदी पाणी जपून वापरायचंय, एकदम पाणी अजिबात ओतू नका। रेसिपी सफर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा,
कमेंट करायला विसरू नका. बॅटर तयार झालेलं आहे. एका बाजूला मी तेल तापत ठेवले भजी तळण्यासाठी. त्यातलंच 1 टेबलस्पून तेल यामध्ये टाकायचं आहे. त्यामुळं भजी खूप कुरकुरीत आणि खूप वेळ तसेच राहतात. अजिबात मऊ पडत नाहीत, सॉगी होत नाही. थोडंसं चमचाभर पाणी अजून लागणार आहे. बॅटर तयार झालेलं आहे. बघा आता यामध्ये अशा पद्धतीनं मिरच्या बुडवून घ्यायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या आहेत. तेल कडकडीत तापलेलं राहू द्या, म्हणजे भजी पटकन व्यवस्थित तेलावर तरंगतील आणि चांगले भाजले जातील. तेल जर कमी प्रमाणात तापलेलं असेल तर भजी तेल पितात. भावनगरी मिरचीचा भजीचा हा प्रकार तुम्हाला कसा वाटला एकदा नक्की कमेंटमध्ये कळवा. रेसिपी सफर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारे सगळे भजी तळून घ्यायचे. यामध्ये जो सीझनिंग मसाला आपण घातलेला आहे त्यामुळं खूप टेस्टी आणि सुंदर लागतात भजी. एक बाजू भाजली की मगच परतायला घ्या. खूप छान आणि कुरकुरीत जाळीदार होतात भजी. नक्की ट्राय करा. एका बाजून अशी मिरची दिसू द्यावी, म्हणजे मिरची सुद्धा खरपूस तळली जाते. बघा खूप सुंदर झालेले आहेत भजी. हे जे पापडाचे तुकडे राहिले होते ते सुद्धा आपण त्यावर टाकणार आहोत. अशाच नवनवीन सुंदर रेसिपींसाठी रेसिपी सफर चॅनेल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. बघा कट करून दाखवते. आतपर्यंत पापड तळला गेलाय.